हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते मी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहीत आहे, मी उत्तर प्रदेशमध्ये माझ्या सासरी आलेले आहे आणि मला आज जायचं होतं माझ्या मोठ्या नंदेच्या घरी. कारण मी पहिल्यांदाच आलेली आहे, त्यासाठी प्रत्येकाच्या घरी मला जावं लागणार आहे. कारण प्रत्येकाने आम्हाला बोलवलेलं आहे. तर आज पहिला नंबर आहे तो माझ्या नंदेचा आहे, म्हणजे मोठ्या नंदेचा. तिच्यापासून सुरुवात करतोय. आम्ही राहतो म्हणजे आमच्या गावापासून, रतनपूरपासून तिचं गाव बिलारी हे आहे 35 किलोमीटर. तर आम्ही 35 किलोमीटर सकाळी आम्हाला घरूनच उशीर झाला होता निघायला. ऊन खूप होतं. 10-10:30 वाजले होते आम्हाला घरून निघायला. तर मग आम्ही रस्त्यात उसाचा ज्यूस घेतला. उसाचा ज्यूस घेऊन आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवणालाच बसलो, कारण खूप भूक लागली होती. 1:30 वाजले आम्हाला जायला, कारण आम्ही खूप थांबत गेलो होतो. आणि मायरा पण खूप म्हणजे मायराचा प्रवास करायचा म्हटलं तर मायरा अजिबात खाली गाडीवर बसत नाही. गाडीवर अशी उभाच राहते. तर गेले आम्ही जेवण केलं. तिला आम्ही सांगितलं होतं काहीतरी असं हलकं-फुलकं बनव, कारण रोज-रोज नॉनव्हेज खाऊन, असं हेवी जेवण खाऊन खूप कंटाळा आला होता. तर तिच्या घरचं हे लॉकर आहे. ही नणंद आहे ती खूप मालदार आहे. म्हणजे तिचे मिस्टर आहेत ते चांगल्या प्रकारे पैसे कमवतात आणि तिचं घर पण ही पूर्ण खूप मोठा बंगला आहे. आणि तिला आम्ही सांगितलं होतं हलकं-फुलकं बनव. त्यासाठी मग तिने भात बनवला होता. छान असं आम्ही पोटभर जेवण केलं, कारण व्हेज होतं. प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज खाऊन खूप कंटाळा आला होता, कारण गावातच 8 दिवस झाले होते. गावातच आम्ही प्रत्येकाच्या घरी जात होतो, कारण गावात पण आमचे भरपूर पाहुणे आहेत. म्हणजे माझ्या मिस्टरांचे मावशी पण गावात आहे, चुलते बहिणी, चुलत बहिणी अशा दिलेल्या आहेत. तर प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज वगैरेच असायचं. तर मग इथं आम्ही पोटभर जेवण केलं, कारण नॉनव्हेजने खूप एवढं मन भरलं होतं ना. आम्हाला इथं एक प्रकार म्हणजे तुम्हाला सांगते, आपल्याकडे कसं काही पण खा, भरपूर खा, म्हणजे काही पण खाल्ल्यासारखं वाटतं. इथं आहे ना, खाण्यापिण्याचे एवढे हाल असतात ना, खूप हाल. म्हणजे इथल्या लोकांसाठी खूप छान आहे. नॉनव्हेज असतं तिथे त्यांच्या प्रकारे, पण आपण नॉनव्हेज एवढं खात नाही, त्यासाठी आपल्या इकडं खूप हाल होणार. नंदेच्या घरून आलो आणि मला जायचं होतं परत माझ्या छोट्या जावेच्या घरी. आणि तिच्या घरापासून एक थोडंसं अंतरावर एक नवीन गार्डन ओपन झालं होतं. तर हे माझे दीर आहेत आणि माझे मिस्टर दोघांनी जाऊन तिकीट काढलं. हे गार्डन आहे. गार्डन फिरायचं होतं. तर खूप छान इथं लाल किल्ला, ताजमहल, मिनार वगैरे भरपूर काही होतं. माझ्यासोबत माझी छोटी जाव, दीर, माझे मिस्टर, माझ्या मोठ्या जावेची मुलगी, असं आम्ही 4-5 जण फिरत होतो. खूप छान वाटलं. गार्डन हे छोटंसंच होतं, पण फोटोसाठी खूप छान पॉईंट आहे. सगळं आम्ही गार्डन वगैरे छान असं फिरलो, फोटोशूट काढले. आणि आम्ही यायच्या अगोदर लाईट लागलेली नव्हती. आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो आणि लाईट लागले, कारण तिथंच अंधार झाला होता. त्यासाठी मग एवढं काय आम्हाला म्हणजे फोटो काढण्यासाठी एकदम छान आहे, ओके आहे. पण असं फिरण्यासाठी गार्डन म्हणजे एवढं काही खास नाही. आणि खाण्यापिण्याचे तर इथं सुद्धा काहीच खायला प्यायला नव्हतं, कारण पाणीपुरी, आम्ही फक्त पाणीपुरी घेतली, तर त्यात फक्त पाणी आणि एक थोडासा बटाटा एवढं देत होतं. आणि पाणी फक्त पुदिन्याचं पाणी होतं, असं चिंच पाणी वगैरे काहीच नव्हतं. आपल्या इकडे खूप छान क्वालिटी भेटते प्रत्येक खवय्याची. म्हणजे पाणीपुरी, दाबेली, वडापाव, इकडे तर नावसुद्धा नाही आहे त्याचं. भेळ वगैरे काहीच नाही. इकडं येऊन जाऊन काय चिकनचे पकोडे आणि आलूचे पकोडे हे सोडून इकडं काहीच खायला भेटत नाही. आणि ते पण नॉनव्हेजच्याच हॉटेलमध्ये, कारण सगळे हॉटेल आहेत इकडे नॉनव्हेजचेच हॉटेल आहे, त्यासाठी खायची अजिबात इच्छा होत नाही आहे. तर खाण्यापिण्याचे माझे खरं तर खूपच हाल झाले. पण तेवढ्यात माझी जाऊ आहे, ती छोटी जाऊ, मोठी जाऊ, आम्हाला म्हणजे जेवढं त्यांच्याच्याने होत होतं तेवढं माझ्यासाठी त्यांनी खूप काही केलं आणि माझा पाहुणचार एकदम छान केला. म्हणजे बाहेरचं काही खायला भेटलं नाही, पण घरात तर भरपूर काही त्यांनी माझ्यासाठी म्हणजे खाण्यापिण्याचे लाड केले बरं का. छान असं मायरासोबत मी थोडेसे व्हिडिओ पण काढले, फोटो पण काढले. आणि मेन म्हणजे आमची इथं किरकिर झाली होती, त्यासाठी मूड एवढा नव्हता. पण शेवट जेव्हा गार्डन बंद व्हायच्या टायमाला आलं, तेव्हा आम्हाला मूड आला होता फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला, कारण मला पण बनवायचा होता ब्लॉग. कारण हा ब्लॉग आहे तो 8 ते 10 दिवसाचा पुराणा आहे. आता मी माझ्या म्हणजे आपल्या गावी आले, म्हणजे महाराष्ट्रात आले. हा व्हिडिओ आहे ते उत्तर प्रदेशचा आहे आणि मी थोडासा लेटेस्ट टाकते, कारण तिकडं फक्त मी शूट करून घेतलेलं होतं. एकही व्हिडिओ टाकला नाही, कारण पाहुण्यारावळ्यांकडे जावं लागायचं आणि टाईम अजिबात भेटत नव्हता. कारण मायरा पण छोटी आहे आणि ती कोणाकडे जात नव्हती. ती माझ्याकडे किंवा माझ्या मिस्टरांकडे दोघांकडेच राहायची. लांबून ती सगळ्यांसोबत खेळत होती, पण कोणाकडे ती जात नव्हती. त्यासाठी मग
तिकडे टाईमच नाही भेटला आणि दिवसभर फिरून एवढा कंटाळा येत होता, की खूप लवकर आणि गावाकडे कसं गाव म्हणजे आपल्या नगरपेक्षा तिकडंच ते गाव खूप मोठं होतं. पण शेवटी गाव ते गाव असतं. लवकरच झोपायचे 6-7 6-6:30ला तर तिकडचं संध्याकाळचं जेवण करायचे. 8 वाजता तर सगळे चिडीचिप म्हणजे सगळे शांततेत झोपायचे. आपल्या इकडे तर मी तर म्हणजे 9-9:30ला मी विचार करत असते, की स्वयंपाकात काय बनवायचं आहे. तर तिकडं अजिबात तसं नव्हतं. नंतर गार्डन वगैरे फिरून घेतलं आणि नंतर मग आम्ही गेलो माझ्या छोट्या जावेच्या घरी, कारण संध्याकाळचं जेवण हे त्यांच्या घरी होतं. हे तिच्या घरी जाताना हा एवढा छान व्ह्यू होता ना, खूप छान. इकडे पण एक मोठं गार्डन होतं, पण ते बंद झालं होतं कारण आम्हाला तिकडून यायला उशीर झाला होता. म्हणजे नंदेच्या घरी गेलो होतो ना, तिकडूनच यायला उशीर झालं होतं. माझा दीर सारखा फोन करत होता, "लवकर या, लवकर या." पण कसं एकदा गेलं म्हणजे टाईम तर लागतोच आणि शेवटी नणंद आहे आणि त्यात एक त्यांची मावशी पण होती, त्यांच्याकडे पण आम्ही गेलो होतो. तर मग जावेच्या घरी गेलो आणि पहिल्यांदा तर त्यांनी नाश्ता केला. हा हा प्रकार मला खूप आवडतो, की गेल्या-गेल्या त्यांच्याकडे म्हणजे जेवण करायचं असतं त्याच्या अगोदर पण नाश्ता. नाश्त्यामध्ये भरपूर सारी मिठाई, बिस्किटं, फळं वगैरे सगळं असते. इथं पण छान असं जेवण होतं. चिकन केलं होतं, राईस केला होता, चपाती केली होती, सलाड होतं. तर असं छान प्रकारे जेवण होतं. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे माझे सगळे सासरचे ब्लॉग आहेत. तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा. थँक